श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा। तर सरिता 24 स्वामी आणि स्वामी इच्छा या आपल्या स्वामी चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं परत एकदा खूप खूप स्वागत आहे। तर आजचा दिवस तुम्हाला खूप छान जावो आणि स्वामी कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा महाराज नक्कीच पूर्ण करोत अशीच मी महाराजांचरणी प्रार्थना करते। तर आज खूप महत्त्वाचा दिवस आहे। पहा, आजचा गुरुवार आहे, त्यानंतर आज दुर्गाष्टमी आहे, त्याचबरोबर आज शाकंभरी नवरात्राला सुद्धा प्रारंभ होत आहे। तर शाकंभरी पौर्णिमा ही पुढच्या गुरुवारी 25 जानेवारी 2024ला आहे आणि आज 18 जानेवारी 2024 या रोजी शाकंभरी नवरात्राला प्रारंभ होत आहे। तर कुठल्या सेवा करायच्या, ज्यांची कुलदेवी शाकंभरी देवी आहे तर त्यांनी कुठला कुलाचार करायचा याबद्दल आपण थोडक्यात माहिती आज आपण घेऊया। तर पहा, जेव्हा शाकंभरी देवीचे नवरात्र आजपासून सुरुवात होत आहे तर आपल्या घरामध्ये आपण सुंदर अशी स्वच्छता करायची आहे। त्यानंतर ज्यांच्याकडे घट बसतात, म्हणजे ज्यांची देवी कुलदेवी शाकंभरी देवी आहे तर त्यांच्याकडे फोटो असतील, त्या देवीचे मूर्ती असतील तर तिची प्रतिष्ठापना अशा लाल अशा वस्त्रामध्ये आपण चौरंग जेव्हा मांडतो तेव्हा त्या पानांवरती खाऊचं पान असेल तर त्याच्यावर आपल्या त्या फोटोची किंवा मूर्तीची स्थापना करायची आहे। ज्यांची कुलदेवी शाकंभरी नाही आहे आणि फोटोही नाही आहे तर त्यांनी आपली अन्नपूर्णा मातेची स्थापना केली तरी चालेल। जर तुम्हाला स्थापना करायची असेल तरी चालेल किंवा तुम्ही आहे त्या अन्नपूर्णा मातेसमोर किंवा देव्हाऱ्यासमोर आपण ह्या सेवा करू शकतो। तर अखंड दिवा लावायचा आहे। जर तुमच्याकडे दगडी दिवा असेल तर त्या दिव्यामध्ये तुम्ही अखंड ज्योत लावू शकता। या 9 दिवसांमध्ये जशी आपली शारदीय नवरात्र महत्त्वाची असते तशी सुद्धा ही शाकंभरी देवीची नवरात्र खूप महत्त्वाची असते। कारण बघा, तुळजापूरला सुद्धा आई भवानी आता निद्राकालामध्ये आहे। या शाकंभरी नवरात्रामध्ये सर्व आपल्या 3.5 शक्तिपीठामध्ये प्रत्येक देवीच्या मंदिरामध्ये ही नवरात्र साजरी केली जाते। तर यथाशक्ती यथाभक्ती आपल्याला ज्या ज्या सेवा करता येईल त्या आपण अवश्य करायच्या आहेत। बघा, आज दुर्गाष्टमी आहे तर बऱ्याच महिला घरामध्ये कुंकुमार्चन करतात। कुंकुमार्चन कसं करायचं याचाही व्हिडिओ आपण बनवलेला आहे, तोही तुम्ही पाहू शकता। तर कुंकुमार्चन तुम्ही देवीच्या टाकावर करू शकता, देवीच्या मूर्तीवर करू शकता, फोटोवर सुद्धा करू शकता। तर तुम्हाला जर शक्य असेल तर आजच्या दिवसभरात तुम्ही कुंकुमार्चन करून घ्या। त्यानंतर दुर्गाष्टमीला पहा, आज आपण मुख्य दरवाजावर 64 योगिनी यंत्र लावतात। बरेच जण त्यांना माहिती नाही, तर तुम्हाला जर इच्छा असेल तर 64 योगिनी यंत्र आपल्या जवळच्या कुठल्याही पूजेचं साहित्य मिळतं तिथे मिळून जाईल। अगदी कमी रुपयांमध्ये असतं। तर ते यंत्र आपल्या घराचं संरक्षण, घरातील वाईट बाधांचं निवारण, तसेच घरात धनधान्य, सुखसमृद्धी आणि लक्ष्मी नांदण्यासाठी हे खूप महत्त्वाचं असतं। तर आजच्या दिवशी तुम्ही जर 64 योगिनींचे नामजप करत तुम्ही ते यंत्र अभिवारित करून घेऊन तुम्ही मुख्य दरवाजावर हे लावून घेतलं तर त्याचाही खूप सुंदर असा अनुभव तुम्हाला नक्कीच आल्याशिवाय राहणार नाही। जर तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही अवश्य लावू शकता। त्याचबरोबर आपल्याला या शाकंभरी देवीची कथा म्हणजे अशी आहे की म्हणजे ही कथा अगदी भागवत पुराणामध्ये सुद्धा दिलेली आहे। तर शाकंभरी देवी म्हणजे साक्षात पार्वती माता। तर पार्वती माताने आपला पती शंकर महादेव यांना मिळवण्यासाठी खूप वर्षे तप केलं होतं आणि त्या फक्त झाडपाला खाऊन त्यांनी स्वतःचं चरित्र केलं आणि कंटिन्यू त्या ह्या साधनेमध्ये होत्या की त्यांना भगवान शंकरांना प्राप्त करण्यासाठी त्यांनी ही अखंड अशी सेवा केली होती, म्हणून त्यांचं नाव शाकंभरी आहे असंही या आख्यायिका आहे। तसेच दुसरी आख्यायिका अशी आहे की फार प्राचीन काळी एकदा 100 वर्ष दुष्काळ होता आणि त्यामुळे बरेच प्राणी मात्र ह्या पृथ्वीवरची मरू लागले होती, त्यांचा मृत्यू होत होता आणि हे न राहवल्याने बऱ्याच ऋषींनी देवीला प्रार्थना केली, भगवान शिवांना प्रार्थना केली आणि मग या पार्वती मातेनं सुद्धा ह्या सगळ्यांची कळकळ जाणून घेऊन शाकंभरी माताच्या रूपामध्ये, म्हणजे काय झालं की देवी पार्वतीने आपल्या शरीरातून भरपूर अशा म्हणजे भाज्या निर्माण केल्या आणि त्या ह्या पृथ्वीच्या लोकांचा जो काही दुष्काळ होता तो संपवला आणि पाताळातून जाऊन त्यांनी जे द्रव्य आणलं तर ते हरित द्रव्य घेऊन ह्या पृथ्वीचा त्यांनी सांभाळ केला, म्हणून ह्या देवीचं नाव। आणि ह्या देवीच्या प्रत्येक अंगातून जे शाक उत्पन्न झाले, म्हणजे जे फळभाज्या पालेभाज्या निर्माण झाल्या, म्हणून ह्या देवीला शाकंभरी माता असंही म्हटलं जातं, वनशंकरी म्हणतात। काही ठिकाणी अशा वेगवेगळ्या नावांमध्ये या देवीचं नाव आहे।
तर बघा, कर्नाटकातील बदामी येथे या देवीचं मुख्य स्थान आहे. ज्यांची देवी कुलस्वामिनी आहे त्यांनी अवश्य तिकडे जावं, तिचा 11 अलंकारसहित मानसन्मान करावा. तिचा ह्या नवरात्रात तुम्ही जर तिच्यासाठी जे काही तुम्हाला करता येईल तर तुम्ही तुमचं बदामीला जाऊनसुद्धा तुम्ही त्याचे दर्शन घेऊ शकता. तर राजस्थानमध्ये आहे, बदामीमध्ये आहे, UPमध्ये आहे, तसेच केदारनाथला जाताना सुद्धा या देवीची स्थानं अनेक ठिकाणी आहेत. तर ह्या आपल्या शाकंभरी देवीच्या ह्या नवरात्रामध्ये आपल्या कुठल्या सेवा करायच्या आहेत, तर आपल्याला दुर्गा सप्तशतीचे पाठ करायचे आहेत. जर ज्यांना शक्य आहे त्यांनी अवश्य ह्या सेवा कराव्यात. दररोज किमान तुम्हाला ह्या नवरात्रामध्ये 14 पाठ करता आले तर ठीक, नाही तर किमान तुम्ही 1 पाठ पूर्ण या नवरात्रामध्ये करू शकता. रोज 2-2 अध्याय जरी तुम्हाला जमलेत तरी तुम्ही वाचा. कारण आपल्याला मॅक्झिमम काय करायचं आहे, तर ह्या सेवा आई भगवतीला रुजू करायच्या आहेत आणि आपला प्रेमळ आणि निस्सीम भाव आईला प्रिय असतो. म्हणून आपण जर ठरवलं, तर आपण जॉब करत असाल, बिझनेस करत असाल किंवा अजून तुमच्या जबाबदाऱ्या काही असतील तर त्या सांभाळूनसुद्धा आपल्याला ह्या सेवा करता येतात. आणि ही सेवा कोणीही करू शकतं. दादा करू शकतात, ताई करू शकतात, विवाहित स्त्रिया करू शकतात, अविवाहित स्त्रियासुद्धा करू शकतात किंवा ज्या विधवा असतील त्यासुद्धा या सेवा करू शकतात. फक्त आपल्याला या काळामध्ये नॉनव्हेज घरात खायचं नाही आहे, तसेच सात्विक वातावरण घरात ठेवायचं आहे. तसेच आई भगवतीची सेवा करताना घरात मंगलमय वातावरण ठेवायचं आहे. आणि जिथे आई भगवतीची सेवा होते तिथे सर्व मांगल्य होत असतं. आणि स्वामींचा आशीर्वाद, आई अंबाबाईचा आशीर्वाद, या आपल्या भगवतीचा आशीर्वाद आपल्याला नक्कीच मिळेल. तर अजूनसुद्धा ह्या विषयावर किंवा दुर्गा सप्तशती पाठावर आपल्यापर्यंत मी माहिती देण्याचा नक्कीच प्रयत्न करेन. तर जास्तीत जास्त ह्या सेवा आपण रुजू करूया. आणि तुम्हाला जर ह्या सेवेतून खूप सुंदर अशा अनुभूती नक्कीच येईल. तर ज्यांना ह्या सेवा करायच्या आहेत त्यांनी नक्कीच मला कमेंट्स करून सांगू शकता. तर आजच्या नवरात्र, शाकंभरी देवीचा नवरात्र सगळ्यांना खूप छान जावो. आई भगवतीची सगळ्यांकडून जास्तीत जास्त सेवा घडो अशीच मी स्वामींचरणी आणि आईचरणी प्रार्थना करते. तर झालेली सर्व सेवा मी स्वामींचरणी अर्पण करून आपली रजा घेते. तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. परत एकदा भेटू अशा सुंदर माहितीसह. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.